शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक कथित व्हिडिओ समोर आला। क्षीरसागर टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा आरोप होतोय। उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा व्हिडिओ समोर आणलाय। जय महाराष्ट्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही। मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब, त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा। हा, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका ना साहेब, ऐका एक मिनिट ऐका साहेब, पुढे एक मिनिट मला द्या ना फक्त। मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। आणि नाही एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही, आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केले साहेब राहुलला मी। 100% 4-5 चांगले फोन आलेले अधिकारी अक्षरशः म्हणतात आम्ही कंटाळलोय हो यांच्या भ्रष्टाचाराला आणि पैशाच्या टक्केवारीला, आम्हाला यातनं वाचवा। कदाचित मोठ्या संख्येनं कॉन्ट्रॅक्टर लोक माझ्याकडे येतील आणि मी त्यांना 4 भिंतीच्या आत घेऊन बसणार नाही, 3 बसणार। मला कुणाचे पैसे नको, तुमचे पैसे तुम्हाला लक लाभ, आम्हाला भ्रष्टाचाराचा कसला 1 रुपया नको। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहे। राजेश क्षीरसागर जी, तुमच्यावर जो काय हा आरोप करण्यात आलेला आहे, हा व्हिडिओ समोर आणण्यात आलेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं यावर? हा भामटा कोळा झालेला आहे। हा वाटेल तसा आरोप कोणावरही करतो, कुठल्याही पक्षाच्या कोणापर्यंत तुम्ही माहिती घ्या, सगळ्या प्रमुख नेत्यांवर आता आरोप करून झालेले आहेत। आता निवडणुकीमध्ये त्याला हरवलेला आहे, व्हिडिओ एडिट करायचे, काय आरोप करायचे, पण त्याला मला काय उत्तर द्यायचं नाही आहे, त्याचं पद जायला लागले। त्यामुळे वरिष्ठांना खुश करण्यासाठी माझ्यावर आरोप करतोय हा। मला त्याला उत्तर काय द्यायचं नाही आहे। मला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आवाहन केलं की तुम्ही यावरती भूमिका स्पष्ट करा। त्यामुळे मी उद्या 11 वाजता पत्रकार परिषदेमध्ये माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। तर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये प्रचाराच्या सांगते दिवशी सतेज पाटलांनी माझ्यावर सेम आरोप केले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी तक्रार देखील केली, काय निष्पन्न झालं? काय नाहीच आहे। एडिट केलेले व्हिडिओ घ्यायचे, काही दुसरा आरोप करायचे। आता बघा, कोल्हापुरात 10 विधानसभेचे आमचे उमेदवार महायुतीचे, 10 पैकी 10 मध्ये आम्ही निवडून आलो। जिल्हा परिषद आम्ही घेतली, महापालिका आम्ही घेतली, नगरपालिका आम्ही घेतल्या, आता येणारी गोकुळ देखील आम्ही घेणार आहोत। पण त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू बसलेली आहे आणि त्यामुळे आरोप बेछूट आरोप करतात। उद्या माझी भूमिका मी स्पष्ट करेन। बरं राजेश जी, हा व्हिडिओ जो समोर आलेला आहे हा नेमका कधीचा आहे आणि या संभाषणाची पार्श्वभूमी काय होती? मग बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, मी या सर्व संदर्भात उद्या माझी 11 वाजता भूमिका स्पष्ट करतो। जी राजेश जी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। राजेश क्षीरसागर यांनी या व्हिडिओ क्लिप संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या संदर्भात आपली भूमिका आपण पत्रकार परिषदेतून मांडणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। उबाठाकडून आरोप झालेला आहे, हा व्हिडिओ समोर आणत उबाठानं आरोप केलाय।